शंकरानंद गुरुपादाम्बुजन्मने सविलास महामोह ग्राहग्रासैककर्मणे तत्पादाम्बुरुहद्वन्द्व सेवा निर्मलचेतसां सुखबोधाय तत्त्वस्य विवेकोऽयं विधीयते। पंचदशीतील द्वैत विवेक हे प्रकरण आपलं सुरू आहे. काल आपण विषय पाहिला की कोणत्याही पदार्थाचे दोन प्रकार असतात, एक मनोमय आणि दुसरा बाह्य मांसमय. घट जसा मृण्मय बाहेरचा घट आणि त्या घटाला जाणल्यानंतर तो मनोमय असा घट होतो. ती वृत्ती त्या पदार्थाच्या आकाराची होते आणि मग तो पदार्थ मनोमय होतो. असा ईश्वर सृष्टीतील एक पदार्थ आणि मनोमय सृष्टी म्हणजेच जीवसृष्टीतील एक पदार्थ, त्यापैकी मग दुःखाला कारण कोण आहे असं पूर्वपक्षी आता विचारतोय. भवतु एवं द्विविधम द्वैतम, हे दोन प्रकारचं द्वैत असू द्या, ठीक आहे, मान्य आहे मला. अत्र कस्य हेयत्वम, या ठिकाणी कोणत्या द्वैताच्या ठिकाणी हेयत्व आहे, त्याज्यत्व आहे, म्हणजे कोणत्या द्वैताचा त्याग केला पाहिजे. कस्य वा न, कोणत्या द्वैताचा त्याग नाही केला पाहिजे. इति न ज्ञायते, असं आमच्याकडून अजून जाणल्या जात नाही, अजून हे माहिती नाही आम्हाला. इति आशंक्य, अशी शंका घेऊन उत्तर देतायत. जीवसृष्टस्य एव हेयत्वम, जीवसृष्ट जे पदार्थ आहेत तेच हेय आहेत, त्याज्य आहेत. इति अभिप्रेत्य, असा अभिप्राय मनात घेऊन तस्य बंध हेतुत्वम दर्शयति, जीवसृष्ट पदार्थच बंधाला हेतू आहेत, कारण आहेत, असं आता अन्वय व्यतिरेकपूर्वक कथन करतायत श्लोक नंबर 32 मध्ये. अन्वय व्यतिरेकाभ्याम धीमयो जीवबंधकृत सत्यस्मिन् सुखदुःखेस्तस् तस्मिन्न सति न द्वयम्. अन्वय व्यतिरेकाभ्याम धीमयो जीवबंधकृत सत्यस्मिन् सुखदुःखेस्तस् तस्मिन्न सति न द्वयम्. तस्मिन्न सति न द्वयम्. अन्वय व्यतिरेकाभ्याम धीमयो जीवबंधकृत सुखदुःखेस्तस् तस्मिन्न सति न द्वयम्. अन्वय व्यतिरेकाभ्याम धीमयः जीवबंधकृत सति अस्मिन् सुखदुःखे स्तः तस्मिन् असति न द्वयम्. अन्वय व्यतिरेकाभ्याम, अन्वय आणि व्यतिरेकाच्या द्वारा धीमयः जीवबंधकृत, जे धीमय मनोमय पदार्थ आहेत तेच जीवाला बंध प्राप्त करून देणारे आहेत. अन्वय व्यतिरेकाने हे सिद्ध होतं. म्हटले कसे अन्वय व्यतिरेक सांगा. अन्वय व्यतिरेकौ दर्शयती, कसे अन्वय व्यतिरेक आहेत की त्यांच्याद्वारा हे सिद्ध होतं की मनोमय पदार्थच जीवाला बंध प्राप्त करून देणारे आहेत. सांगा. तर ते अन्वय व्यतिरेक सांगितलेत उत्तरार्धामध्ये बघा. अस्मिन् सति सुखदुःखे स्तः असति तस्मिन् द्वयम् न. अस्मिन् सति म्हणजे मनोमय द्वैत असेल तर, बरोबर ना, मनोमय सृष्टी असेल तर सुखदुःखे स्तः, मग सुखदुःख होतात. असति तस्मिन् म्हणजे मनोमय द्वैत सृष्टी नसेल तर न द्वयम म्हणजे सुख दुःख होत नाहीत. याला म्हणायचं अन्वय व्यतिरेक.
अन्वय म्हणजे काय? तत्सत्वे तत्सत्वम अन्वयः. व्यतिरेक म्हणजे काय? यद अभावे यद अभावः. ज्याचा अभाव असेल तर ज्याचा अभाव असतो त्याला म्हणायचं व्यतिरेक. म्हणजे कारण असेल तर कार्य असणार, याला म्हणायचं अन्वय. आणि कारण नसेल तर कार्य पण नसणार, याला म्हणायचं व्यतिरेक. बरोबर ना? मग इथं बंधाला कारण कोण आहे? तर जीवसृष्टी. म्हणले कशावरून? अन्वय व्यतिरेक सिद्ध होतो त्या घटमृत्तिकेप्रमाणे. माती असेल तर घट असणार, अन्वय सिद्ध होतो. माती नसेल, घटही नसेल, व्यतिरेक सिद्ध होतो. म्हणून मृत्तिका हे घटाचं कारण आहे असं सिद्ध होतं. अन्वय व्यतिरेक हे कार्यकारण भावाचे निश्चायक असतात. हा एक महत्त्वाचा मुद्दा. वाक्य लिहून घ्यायचं, कुठंतरी ध्यानात ठेवायचं. अन्वय व्यतिरेक हे कार्यकारण भावाचे निश्चायक असतात. म्हणजेच अन्वय व्यतिरेकावरून सिद्ध होतं कार्य कोण, कारण कोण. मग इथं तसंच आहे म्हटले. कसं आहे? जर जीवसृष्टी असेल, कोणताही पदार्थ जाणल्यानंतर तो मनात गेला, मग मनामध्ये जो पदार्थ आहे त्याला म्हणायचं मनोमय सृष्टी, जीवसृष्टी. ही मनोमय सृष्टी असेल तरच सुखदुःख होतात, आणि मनोमय सृष्टी नसेल तर सुखदुःख जीवाला होत नाहीत. याचा अर्थ असा की मनोमय सृष्टी हीच जीवाच्या सुखदुःखरूपी बंधाला कारण आहे असं सिद्ध होतं. बघा ना, बाहेरचा पदार्थ प्राप्त झाला, बरोबर, एखादा बाहेर पदार्थ आहे तो आपल्याला प्राप्त झाला, धन भेटलं, अनुकूल विषय एखादा भेटला, तर आपल्याला सुख व्हायचं दुःख व्हायचं काय कारण आहे? तो जर मनामध्येच नसेल, एखादा पदार्थ मिळाला पण मिळावा अशी इच्छाच नव्हती, मिळाला, बरोबर ना? इच्छा काय? ही जीवसृष्टी येतील, बरोबर ना? इच्छा नाही आणि मग वस्तू मिळाली, सुख होतं का? आणि एखादी वस्तू जवळून गेली, गेली तर गेली, इच्छाच नव्हती. म्हणजे मनात ती वस्तूच बसलेली नसेल, मग ती मिळाली काय न मिळाली काय, सुख दुःख होत नाहीत. म्हणजे मनोमय पदार्थ दुःखाला कारण ठरतो, बाहेर ईश्वर सृष्टीतील पदार्थ सुखदुःखाला कारण ठरत नाही, असा याचा अर्थ आहे. अस्मिन् जीवसृष्टे मानस प्रपंचे सति विद्यमाने सुखदुःखे स्तः भवतः असति तु तस्मिन् न द्वयं सुखम दुःखम च नास्ति इत्यर्थः. जीवसृष्टी म्हणजे मानस प्रपंच असेल, विद्यमान असेल तर सुखदुःख होतात, आणि जर नसतील तर मग हे दोघं होत नाहीत, म्हणजे सुख आणि दुःख होत नाहीत. ननु अन्वय व्यतिरेकौ बाह्यार्थ विषयौ किम न स्याताम इति अत आह. पूर्वपक्षी म्हणतो की एक काम करा ना, मग बाहेर तुम्ही जसं मानस प्रपंचाविषयी हे अन्वय व्यतिरेक सांगितले, बरोबर ना, तसं बाह्य प्रपंचाविषयी सुद्धा हे अन्वय व्यतिरेक तुम्ही का नाही सांगत? बाहेर पदार्थ असेल तर सुख, नसेल तर दुःख. समजतंय ना? मग याचा अशा अन्वय व्यतिरेक जर केला तर बाहेरचे पदार्थ पण सुखदुःखाला कारण ठरतील, असं म्हणणं कुणाचं आहे? पूर्व पक्षाचं. हेच अन्वय व्यतिरेक तुम्ही बाह्य अर्थ, बाह्य पदार्थांच्या संबंधाने का सिद्ध करीत नाही? तर ग्रंथकार सांगतात की तसं करण्याचं काही कारण नाही. बाहेरचे पदार्थ असले काय नसले काय, सुखदुःख मनुष्याला होतच राहतं. समजतंय ना? यासाठी उदाहरण देणार आहेत ग्रंथकार. बघा पुढच्या श्लोकामध्ये असत्यपिच बाह्यार्थी स्वप्नादौ बध्यते नरः समाधिसुप्तिमूर्च्छासु सत्यस्मिन्न बध्यते. असत्यपि च बाह्यार्थी स्वप्नादौ बध्यते नरः समाधिसुप्तिमूर्च्छासु सत्यप्यस्मिन्न बध्यते. असत्यपि च बाह्यार्थे
असति अपि च बाह्यार्थे स्वप्नादौ बध्यते नरः समाधि सुप्ति मूर्छासु सत्ति अपि अस्मिन् न बध्यते. नरः स्वप्नादौ बाह्यार्थे च असति अपि बध्यते. एखादा मनुष्य स्वप्नादौ स्वप्नामध्ये आदिपदाने स्मृती मनोराज्य हे घ्या. स्वप्नकालामध्ये काहीतरी मनोराज्य करीत असताना कुणास तरी स्मरण होत असताना बाह्यार्थे च असति अपि बाह्य विषय नसून देखील बध्यते म्हणजे सुखदुःखाला प्राप्त होतं. समजतंय का? उदाहरणार्थ समजा एकच घ्या कुठलं तरी स्वप्न स्मृती मनोराज्य तिन्हीपैकी समजा स्वप्न घ्या. स्वप्न पडलं स्वप्नात गेला. आता स्वप्नात त्याला सुख दुःख सुरू आहेत की नाही? स्वप्नामध्ये अनुकूल विषय भेटला सुखी, नाही भेटला दुःखी. स्वप्नामध्ये पण इथल्यासारखेच आपण सुखी दुःखी होतो, चांगले वाईट स्वप्न पडतात. मग स्वप्नामध्ये आता बाहेरचे पदार्थ आहेत का? जेव्हा स्वप्नामध्ये आपण गेलो तेव्हा त्या वेळेला तिथं बाहेरचे विषय आहेत का? बाहेर एखादी स्त्री आहे, धन आहे, पुत्र आहे, हे सगळे विषय स्वप्नात आहेत का बरोबर आपल्या? बसा बाबा, आहेत का? नाही. असती म्हणजे नाहीत. पण तरी सुद्धा मग नाहीत ना, तर मग सुखदुःख नाही व्हायला पाहिजे ना. अन्वय व्यतिरेक कशाला म्हणतात? जे नसेल तर जे नाही. तो काय म्हणतो? बाह्य पदार्थांच्या विषयी सुद्धा अन्वय व्यतिरेक सिद्ध करा. म्हणले करताच येत नाही. बाह्य पदार्थ सुखदुःखाला कारण नाहीतच. कारण बाहेरचे पदार्थ आता आहेत का? स्वप्न कालामध्ये बाहेरचे पदार्थ तिथं आहेत का? मग स्वप्नात सुखदुःख होतं की नाही? जर नसेल बाह्य पदार्थ तिथं तर सुखदुःख व्हायला पाहिजे का? म्हणजे व्यतिरेक सिद्ध होतोय का? माती नाही तर घट व्हायला पाहिजे का? नाही होत. बरोबर ना? तसं जागृत पदार्थ बाहेरचे स्वप्नामध्ये आहेत का? नाही. बरोबर ना? नाहीत ना, मग सुखदुःख व्हायला पाहिजे का? नाही व्हायला पाहिजे. पण होतात की नाही याचा अर्थ ते कारणच नाहीत. मग समजतंय ना? असा याचा अर्थ आहे. मग समाधी सुप्ती मूर्छासु अस्मिन सत्यापि न बध्यते. बरं, समाधीमध्ये गेला, सुषुप्तीमध्ये गेला, मूर्छा अवस्थेमध्ये गेला, तर अस्मिन सती अपि हे बाह्य जे पदार्थ आहेत ते असतात की नाही? त्यावेळेला असतात. पण तरी सुद्धा त्याला सुखदुःख प्राप्त होतं का? नाही प्राप्त होत. मग कारण आहे तुझ्या म्हणण्याप्रमाणे बाहेरच्या पदार्थांना जर कारण म्हणायचं आहे सुखदुःखाला, बरोबर ना, तर समाधीमध्ये गेल्यावर त्याला सुखदुःख व्हायला पाहिजे का? व्हायला पाहिजे. समाधीत तो गेलाय पण बाहेर पदार्थ आहेत ना इथं, कारण व्यावहारिक दशा आहे ती. बरोबर ना? जागृतीमधील पदार्थ इथं आता आहेत असे बाहेर, व्यावहारिक सत्ता आहे. आणि व्यावहारिक सत्तेमध्ये असतानाच मी बसल्या बसल्या समाधीत गेलो, किंवा मूर्छा आली, एखाद्यानं दिले कानाखाली, चक्कर आली. आता बाहेरचे पदार्थ आहेत की नाही? आहेत. पण समाधीतून वगैरे जागा झाला आणि त्याला विचारा काय तुझं सुख दुःख? ते म्हणतो काही नाही, मी शांत होतो. सुख मिळायला काय तिथं काही विषय नव्हता, आणि दुःखही नाही, शत्रू नाही, मित्र नाही. मग बाहेरचे पदार्थ तिथं आहेत की नाही त्या कालामध्ये? कुठं? समाधी कालामध्ये. म्हणजे बाहेर तर आहेत ना इथं, पण सुखदुःख होत म्हणजे का आहेत पदार्थ तरी सुखदुःख होत नाहीत. बरोबर ना? मग याचा अर्थ काय? याला म्हणायचं अन्वय व्यभिचार. काय म्हणायचं? अन्वय व्यभिचार. पदार्थ असूनही जर कार्य होत नसेल तर अन्वय व्यभिचार म्हणायचं त्याला. आणि नसूनही कार्य होत असेल तर व्यतिरेक व्यभिचार म्हणायचं. अन्वय व्यतिरेक सिद्ध झाले पाहिजे तर कार्यकारण भाव निश्चित होतो. अन्वय व्यभिचार आणि व्यतिरेक व्यभिचार सिद्ध होत असेल तर कार्यकारण भाव खंडित होतो. तिथं कार्यकारण भाव सिद्ध होत नसतो. हा नियम आहे. स्वप्न कालामध्ये गेल्यावर बाह्य पदार्थ नाहीत तरी सुखदुःख होतात, आणि समाधी कालामध्ये गेल्यावर बाह्य पदार्थ आहेत तरी सुखदुःख होत नाहीत. याचा अर्थ असा आहे की बाहेरचे पदार्थ सुखदुःखाला कारण नाहीत. नरः मनुष्यः एतद् उपलक्षणम् अन्येषाम् अपि स्वप्नादौ स्वप्नस्मृत्यादि काले बाह्यार्थे अनुकूले योषिदादौ प्रतिकूले व्याघ्रादौ च पारमार्थिके विषये असति अपि अविद्यमाने अपि बध्यते सुखदुःखाभ्याम युज्यते. एखादा मनुष्य हे उपलक्षण आहे, मनुष्यच असं नाही.
अन्येषामपि, अन्य म्हणजे देव घ्या, दानव घ्या, राक्षस घ्या, यांनाही स्वप्न पडतं की नाही? बरोबर ना? म्हणजे केवळ मनुष्यांचाच विषय चाललाय असं नाही, प्रामुख्याने मनुष्यांचा, आपण सगळे मनुष्य आहेत म्हणून. पण नरह टीकाकार म्हणतात की हे दानव, राक्षस, देव या सगळ्यांचंच उपलक्षण आहे. ज्यांना ज्यांना स्वप्न पडतं, ज्यांना ज्यांना स्मरण होतं, जे जे मनोराज्य करतात, ज्यांना समाधी प्राप्त होऊ शकते, त्या सगळ्यांचाच विषय चालला आहे हा. मग त्यांना जेव्हा स्वप्न पडलं, त्या स्वप्न कालामध्ये किंवा स्मृती कालामध्ये, मनोराज्याच्या कालामध्ये बाह्यार्थे अनुकूले यौषधादो, बाहेर एखादी अनुकूल स्त्री आहे, प्रतिकूल व्याघ्र आहे, समोर झोपलेला आहे, समजा स्वप्नामध्ये गेलेला आहे आणि वाघ आला जवळ, त्याला माहिती आहे का? मग त्याला दुःख होतं का? बाहेरचा वाघ स्वप्नामध्ये गेल्यामुळे याला दुःखाला कारण ठरतो का? आणि बाहेरची अनुकूल स्त्री त्याला सुखाला कारण ठरते का? ठरू शकत नाही. बाहेरचे पदार्थ त्याला स्वप्नामध्ये सुखदुःखाला कारण ठरू शकत नाहीत. पण ते बाहेर आहेत. पारमार्थिक म्हणजे काय? व्यावहारिक सत्तेमध्ये ते बाहेर आहेत ना, बरोबर ना? बाहेर आहेत, पण स्वप्नात आहेत का? नाही, स्वप्नामध्ये ते नाहीत. पण तरी सुद्धा त्याला सुखदुःख होतात. कुठे? स्वप्नात. आणि समाधीमध्ये गेला तर अस्मिन बाह्यार्थे सती अपि न बध्यते, हे बाहेरचे विषय समाधी कालामध्ये असतात, पण तरी सुद्धा न सुखदुःखादी भाग भवती, त्याला सुखदुःख होत नाही, सुखदुःखाचा भागीदार हा होत नाही. अतः म्हणून तद्विषयौ अन्वय व्यतिरेकौ नस्तः इत्यर्थः. म्हणून बाहेरच्या पदार्थांच्या संबंधाने अन्वय व्यतिरेक सिद्ध होत नाहीत, उलट अन्वय व्यभिचार आणि व्यतिरेक व्यभिचार सिद्ध होतो. म्हणून बाहेरचे विषय या जीवाच्या सुखदुःखाला कारण ठरू शकत नाहीत. त्यासाठी मनोमय सृष्टीच सुखदुःखाला कारण ठरते, कारण अन्वय व्यतिरेक सिद्ध होतात. मनोमय सृष्टी असेल तर सुखदुःख, मनोमय पदार्थ नसेल तर सुखदुःख होत नाहीत. असे अन्वय व्यतिरेक सिद्ध होतात. म्हणून मनोमय प्रपंच सुखदुःखाला कारण आहे. बाहेरच्या पदार्थांच्या संबंधाने अन्वय व्यतिरेक सिद्ध होत नाहीत. स्वप्नामध्ये गेला तिथं बाहेरचे पदार्थ नाहीत तरी सुखदुःख होतं. कारण नसेल तर कार्य नाही व्हायला पाहिजे, आणि जर होत असेल कार्य याचा अर्थ ते कारण नाही. समजतंय ना? याचा अर्थ ते कारण नाही. समाधीमध्ये गेला, बाहेर पदार्थ आहेत पण तरी सुखदुःख होत नाही. कारण असूनही कार्य होत नाही. मग कारण असूनही कार्य होत नसेल याचा अर्थ ते कारणच नाही. समजतंय ना? म्हणून अन्वय व्यतिरेक व्यभिचार हे कार्यकारण भावाचा निराश करतात, आणि अन्वय व्यतिरेक सहचार हे कार्यकारण भावाला निश्चित करतात, असा याचा अर्थ आहे. म्हणून मनोमय प्रपंचच बंधक आहे. मनोमय प्रपंचस्य बंधकत्वेन अन्वय व्यतिरेकौ उदाहरणेन स्पष्टयति. अशा प्रकारे मनोमय प्रपंचच बंधक असल्यामुळे, बंधाला कारण असल्यामुळे त्याच्या विषयीचे अन्वय व्यतिरेक उदाहरणाने ग्रंथकार स्पष्ट करतायत. पुढच्या श्लोकामध्ये एक उदाहरण देत आहेत आणि अन्वय व्यतिरेकाने सांगणार आहेत की मनोमय सृष्टी दुःखाला सुखाला कारण आहे. प्रसिद्ध दृष्टांतः दूरदेशं गते पुत्रे जीवत्येवात्र तत्पिता विप्रलम्भकवाक्येन मृतं मत्वा प्ररोदिति. मृतेऽपि तस्मिन् वार्ताया मश्रुतायां न रोदिति. अतः सर्वस्य जीवस्य बन्धकृन्मानसं जगत्. दूरदेशं गते पुत्रे जीवत्येवात्र तत्पिता विप्रलम्भकवाक्येन मृतं मत्वा प्ररोदिति. मृतेऽपि तस्मिन् वार्तायामश्रुतायां न रोदिति. अतः सर्वस्य जीवस्य बन्धकृन्मानसं जगत्.
दूरदेशं गते पुत्रे जीवते एव अत्र तत्पिता विप्रलम्भकवाक्येन मृतं मत्वा प्ररोदिति मृते अपि तस्मिन् वार्तायाम् अश्रुतायां न रोदिति अतः सर्वस्य जीवस्य बंधकृत मानसं जगत्. दूरदेशं गते पुत्रे, एखाद्याचा पुत्र दूरदेशाला गेलेला असताना जीवती एव, त्या ठिकाणी तो जिवंत आहे, परंतु अत्र या ठिकाणी तत्पिता त्याचे वडील विप्रलंभक वाक्येनं, फसवणारे एखादा पुरुष आहे, फसवणारा आहे, खोटं बोलणारा, त्या विप्रलंभक पुरुषाच्या वाक्यामुळे मृतम मत्वा, माझा मुलगा मेला असं समजून प्ररोदिती, प्रकर्षाने रडायला लागतो. तस्मिन मृतेयापि वार्तायाम, एक मात्र मुलगा असा आहे, एका वडिलांचा दुसरा मुलगा असा आहे की तो त्या ठिकाणी मृत्यूला खरोखरच प्राप्त झालेला आहे. तस्मिन मृते अपि, किंवा तोच घ्या कालांतराने, तोच मुलगा कालांतराने मृत्यूला प्राप्त झाला, पण इकडे त्याला ती बातमी कळाली नाही. वार्तायाम अश्रुतायाम न रोदिती, रडत नाही आता, उलट आनंद साजरा करतो. आता हा सर्वस्य जीवस्य मानसम जगत बंधकृत, म्हणून सगळ्या जीवांना मनोमय जे जगत आहे, मनोमय सृष्टी आहे, तीच बंधाला कारण ठरणारी आहे. शब्दशः अर्थ सांगितला. हा दृष्टांत सर्वांना माहिती आहे. एखादे वडील आहेत, त्यात त्यांचा मुलगा पैसे कमवण्यासाठी परदेशामध्ये गेलेला असावा. तिकडे जाऊन त्याने भरपूर पैसे कमवलेले आहेत आणि मग तिकडून एक जण आपल्या देशामध्ये येत होता, म्हणून त्या मुलाने सांगितलं की जात आहात भारतामध्ये, देशामध्ये आपल्या, तर जा. मग अमुक अमुक मुंबईपासून जवळच पुणे आहे, पुण्यापासून जवळच आळंदी आहे, तिथं पण जा, माऊलींचं दर्शन वगैरे करा आणि आमच्या घरी जाऊन या. आमच्या वडिलांना सांगा की तुमचा मुलगा त्या ठिकाणी आनंदी आहे आणि भरपूर त्याने आता पैसे कमवलेले आहेत. थोड्या दिवसातच मी परत येणार आहे अशी माझी बातमी द्या. आणि मग तो आला, इकडे परत आला, पुण्याला आला, आळंदीला आला, घरी आला, वडिलांकडे गेला. पण त्यानं सांगताना उलट सांगितलं. काय सांगितलं? तुमचा मुलगा गेला, अमुक काय झालं, काहीतरी ॲक्सिडेंट वगैरे झाला आणि तुमचा मुलगा गेला. आता तो उलट सांगितलं. तो खोटं बोलणारा मनुष्य होता. आता वडिलांना काय माहिती हा खोटं बोलणारा आहे. मग ते जे त्याचे वडील होते ते दुःख व्यक्त करायला लागले. अरे 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 असं काय झालं म्हणून मोठ्या मोठ्याने ते रडायला लागले. आता इथपर्यंत अर्धा दृष्टांत आहे. तिकडं ईश्वर सृष्टीतील मुलगा जिवंत आहे, जिवंत आहे. वडील रडायला लागले. का रडायला लागले? का? मनोमय सृष्टीतला मेला. मनामध्ये काय धारणा झाली त्या विप्रलंबक पुरुषाच्या वाक्यामुळे, चुकीच्या बातमीमुळे त्यांना वाटलं म्हणजे मनात असं पक्क झालं आता की माझा मुलगा मेला. म्हणजे मनातून तो गेलेला असल्यामुळे वडील रडायला लागले. आता मनोमय सृष्टीतला मेला म्हणून रडणं, बरोबर. कालांतराने थोड्या वेळानं कोणीतरी सांगितलं, मुलाची तार वगैरे आली, अहो बाबा मी काय मेलेलो नाही, मी जिवंत आहे, बरोबर. मग म्हटले रडण्याचं काही कारण नाही. आता वडिलांचं रडणं थांबलं. फोन ठेवला आणि तो मुलगा घरी जाता जाता ॲक्सिडेंट झाला ना, आता मेला, आता खरोखरच मेला. आता फोन करून सांगायलाही नाही कोणी. आणि वडिलांना इकडं कळालं आता की अगोदर मला वाटलं होतं मेला म्हणून, पण मेला नाही, स्वतः प्रत्यक्ष बोललाय मला फोनवर, जिवंत आहे. इकडे पेढे वाटायला लागले. समजतंय? इकडे काय करायला लागले? माझा मुलगा श्रीमंत झाला आहे, आनंदी आहे, खुश आहे म्हणून वडील पेढे वाटायला लागले. आता ईश्वर सृष्टीतला मेलाय की नाही, पण इकडं वडील मात्र आनंदी आहेत. म्हणजे मनोमय सृष्टीतला जिवंत आहे. समजतंय ना? मनातला मेला, वडील रडतात, दुःख. मनातला जिवंत आहे,
तर इकडं पेढे वाटतात. म्हणजे सुख आहे. सुखदुःखाला कारण कोण ठरलं? मनोमय पुत्र कारण ठरला. ईश्वर सृष्टीतला पुत्र तिकडं जिवंत होता तरी हे रडत होते. आता खरोखर मृत्यूला प्राप्त झालेला आहे तरी सुद्धा पेढे वाटतायत. म्हणजे ईश्वर सृष्ट पदार्थ सुखदुःखाला कारण ठरू शकत नाही. तो मनात यावा लागतो. मनात असेल तर सुखदुःख आहे. समजतंय ना? आपण सकाळी सकाळी उठतो, पेपर वगैरे वाचतो. आता आपण नाही पण बरीच लोक वाचतात. मग बातमी येते, कारण टी व्हीवर वगैरे समजा बातमी येते, अमुक अमुक ठिकाणी ॲक्सिडेंट झाला, 40 लोक गेले. आपण चहा पित पित बातमी वाचतो. काही दुःख जास्तीत जास्त, अरे रे एवढंच 2-4 बिस्किटं जास्त खाईन. काही सुख दुःख आहेत का? ते मनात नाहीत ना, आपले नाहीत ना, त्यांच्याशी ममत्व नाही, हे माझे नाहीत. आणि थोड्या वेळानं लगेच तीच बातमी, मृत लोकांची नावे आणि त्या नावांमध्ये आपल्या जवळचा एखादा कोणीतरी संबंधी आहे त्याचं नाव वाचल्याबरोबर मग हातातला कप खाली पडतो. समजतंय ना? मग घाबरतो, मग रडायला सुरू करतो. का? तो मनात होता. बाकीचे मनात, म्हणजे मनोमय सृष्टी सुखदुःखाला कारण आहे. कोणतीही व्यक्ती पक्क ध्यानात ठेवायचं, तुमच्या मनात असेल तर ती सुखदुःखाला कारण, मनातली, बाहेरची नाही. म्हणून जग सुखदुःख देत नाही. ईश्वराने निर्माण केलंय जग, सुंदरच आहे. संसार दुःख मूळ असं म्हणताना तो संसार मनात आला म्हणून तो दुःख मूळ झाला. नाहीतर ही सृष्टी ईश्वर निर्मित आहे. ईश्वर हा सुखरूप आहे. त्यानं निर्माण केलेली सृष्टी सुखदुःखाला कारण ठरत नाहीच. त्यानं आपली सुविधा म्हणून ही पंचमहाभूत उत्पन्न केलेत ना. हे आकाश आहे म्हणून आपण घरं बांधतोय, वायू आहे म्हणून जिवंत आहेत आपण, श्वासोश्वास घेतोय, पाणी आहे म्हणून आपण पाणी पितोय, जल, अग्नी आहे, स्वयंपाक वगैरे शिजतो, सगळं चाललंय. पृथ्वी आहे, हे सगळं ईश्वर सृष्ट पदार्थ आहेत. हे भौतिक पदार्थ सगळं हे कोणानं निर्माण केलं? ईश्वराने. हे आपल्याला उलट साधक आहे. पुढं विषय येणार आहे. ईश्वर सृष्ट पदार्थ उलट साधक आहेत, म्हणजे अनुकूल आहेत आपल्यासाठी. दुःखाला तर कारण ठरू शकतच नाहीत. का दुःखाला कारण ठरतात? आपल्या मनात गेले म्हणून. म्हणून कोणत्याच ईश्वर सृष्ट पदार्थाला आपण मनात जाऊ देऊ नये. मनात जाऊ द्यायचंच असेल तर एकच त्याला फक्त पर्याय सांगितला. ईश्वर सृष्ट पदार्थापैकी एकच मनात गेलं पाहिजे. काय? एक गुरु आणि दुसरे हे ग्रंथ. गुरुशास्त्र नावाचं जीवसृष्टीतले हे जे पदार्थ आहेत, आपल्या ईश्वर सृष्टीतले हे जे पदार्थ आहेत, गुरु आणि शास्त्र, त्यांना मात्र जीवानं मनात ठेवलं पाहिजे. गुरूंना. का? त्याच्या हे मोक्षाला कारण ठरणारे आहेत. म्हणून गुरु आणि शास्त्र सोडून जगतामध्ये कोणालाही मनामध्ये आणायचं नाही, जर दुःखी व्हायचं नसेल तर. आणि जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला, वस्तूला, पदार्थाला प्रिय समजले आणि मनात तिला ठेवलं, उपनिषद सांगतात मग प्रियम त्वाम रोत्स्यती, ती प्रिय वस्तू व्यक्ती एक दिवस तुम्हाला रडवेल, म्हणजे दुःखाला कारण ठरेल. ही सूचना शास्त्रांनी दिलेली आहे महाराज. म्हणून आपण आपल्या अंतःकरणामध्ये पदार्थाला येऊ देऊ नये, असा याचा अर्थ आहे. सकाळीच मंत्र गेला, ब्रह्मज्ञानाचा मार्गच वेगळा आहे. हा परमार्थाचा मार्गच उलट आहे महाराज. संसाराचा मार्ग हा बाहेर धावणे आणि परमार्थाचा मार्ग हा आत येणे. इथली धावाधाव आत झाली पाहिजे. बाहेरची धावाधाव संसार आहे आणि आतमध्ये धावणं ह्याला परमार्थ म्हणतात. यच्छेद वांग मनसी प्राज्ञा. हा आपल्या वाणीला आपण मनामध्ये, सर्व इंद्रियांना आपण विषयाकडून परावृत्त करून मनात लावा. हा परमार्थाचा मार्ग आहे. हा श्रुतीचा आदेश आहे, उपदेश आहे. यच्छेद वांग मनसी प्राज्ञा तद यच्छेद ज्ञान आत्मनी. त्या मनाला तुम्ही बुद्धीमध्ये लावा. ज्ञानम आत्मनी महती यच्छेद. त्या बुद्धीला सुद्धा तुम्ही महत्त्वामध्ये लावा. बुद्धीचं जे मूळ स्वरूप आहे महत्त्व, त्या महत्त्वामध्ये लावा. आणि ते महत्त्व जे आहे तत् यच्छेद शांत आत्मनी. त्या महत्त्वाला तुम्ही आपल्या आत्मस्वरूपामध्ये लावा. आत्मस्वरूपाकडे न्या. असा विषयांकडून इंद्रिय, इंद्रियापासून मन, मनापासून बुद्धी, बुद्धीपासून महत्त्व, महत्त्वापासून आत्मा,
ब्रह्मरूप आत्मा, आणि ते ब्रह्मरूप आत्मतत्व मी आहे, याला म्हणायचं पारमार्थिक प्रवास. असा प्रवास बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एका केशिराजे सकळ सिद्धी. परमात्म्याला विषय करणारी बुद्धी असली पाहिजे, मागे गेली पाहिजे. इंद्रियाणी पराण्याहुरिंद्रियेभ्य परम मनहा, मनसस्तु परा बुद्धिर्यो बुद्धे परतस्तु सहा. त्या बुद्धीच्याही पलीकडे असणारा पर, सूक्ष्म, व्यापक, प्रत्यगात्म रूप असणारा आत्मा तिकडे लावा या सगळ्यांना. याला म्हटलं जातं अंतर्मुख होणं. कश्चित धीरः प्रत्यगात्मानम ऐक्षत आवृत्त चक्षुः अमृतत्वमिच्छन्. एखादाच असतो असा धैर्यवान साधक की तो आपल्या सर्व इंद्रियांना बहिर्मुख होऊ देत नाही, अंतर्मुख करतो आणि प्रत्यगात्म्याला पाहतो, त्याचं दर्शन करतो, साक्षात्कार करतो, जाणतो आणि अमृतत्वाला प्राप्त होतो. बाकी सगळे जन्म मरणाला प्राप्त होतात, कारण ते बाहेर धावतात, बाहेरचं पाहतात, असा याचा अर्थ आहे. म्हणून मनामध्ये पदार्थाला येऊ देऊ नका, तुम्हाला सुखही होणार नाही, दुःखही होणार नाही. सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपाळ, हे जे संत महात्म्यांचं वर्णन आहे, त्याचं वर्म, त्याचं रहस्य हेच आहे की त्यांच्या मनात पदार्थ नाही कोणता, म्हणून पदार्थामुळं त्यांना कोणत्याही सुखदुःख होत नाहीत, सुखदुःख होत नाहीत. हे कसे आहेत बाहेरचे पदार्थ? तुकोबारायांनी नाटाच्या अभंगांमध्ये गोड वर्णन केलेलं आहे. पुत्र पत्नी सहोदर, मायबाप गोताचा पसर, मिळती काष्ठे लोटतापूर, आदळे दूर होती खल्लाळी. हे येतात जातात बाहेरचे पदार्थ. पूर आला, बरं पूर आला, पुरामध्ये हे सगळे काष्ठ एकत्र होतात. हे पुत्र पत्नी सहोदर माय बाप गोताचा पसर म्हणजे त्या पुराबरोबर वाहत आलेले हे लोणके, हे सगळे येतात. एखाद्या खडकावर आदळले की पुन्हा वेगवेगळे विस्कटित होतात, पांगतात, आपल्यापासून दूर जातात, छिन्न भिन्न होतात, निवृत्त होतात. हे त्यांचं कामच आहे. ते पुराबरोबर येणारच, पुराबरोबर जाणारच. मनात असतील तर सुखदुःख आहेत, मनातून गेले सुखदुःख नाही. मग अशा अन्वय व्यतिरेकाने सिद्ध होतं सुखदुःखाला कारण तुमचं मन आहे, मन, मनातले पदार्थ आहेत, असा याचा अर्थ आहे. देशांतरम प्राप्ते पुत्रे तत्र जीवति एव सती अत्र स्वगृहे स्थितः तस्य पिता विप्रलंभकस्य मिथ्यावचनैः परवंचकस्य त्वत्पुत्रः मृतः इति एवं रूपेण वाक्येन स्वपुत्रं मृतं कल्पयित्वा प्रकर्षेण रोदनं करोति. अन्य देशाला गेलेला एखादा मुलगा तिथं तो जिवंतच असताना देखील इकडं त्याच्या स्वतःच्या घरी असलेले त्याचे वडील फसवणाऱ्या त्या पुरुषाच्या मिथ्या वाक्यांनी, खोट्या बोलण्याने, परवंचक दुसऱ्यांना फसवणारा जो पुरुष आहे, तुझा मुलगा मेला, अशा प्रकारच्या त्या वाक्यामुळे आपला मुलगा मेला असं मानून मोठ्या मोठ्याने रडायला लागतो. तस्मिनेव पुत्रे तत्र एव मृते अपि तन्मृती वार्तायाम अश्रुतायाम सत्याम न रोदनम करोति. आता कालांतराने तो खरोखरच त्या ठिकाणी पुत्र मृत्यूला प्राप्त झाला, पण त्याची ती वार्ता इकडे कळाली नाही, माहिती झाली नाही. त्यामुळे त्याचे वडील मात्र इकडे रोदनम न करोते, उलट पेढे वाटती, उलट पेढे वाटायला लागला, आनंद व्यक्त करायला लागला. फलितम आह, फलित काय झालं? आता म्हणून सर्वस्य जीवस्य मानसम जगत बंधकृत, सगळ्या जीवांना, बंध म्हणजे सुखदुःख, बरं ध्यानात ठेवायचं. बंध बंध म्हणजे काय? सुखदुःख. सुखदुःख कृत म्हणजे काय? सुखदुःखाला प्राप्त करणारा प्रपंच एकच आहे, मानस प्रपंच. धीमयस्य जगतः बंध हेतुत्व अंगीकारे बाह्यार्थ अपलापात अपसिद्धांतापातः स्यादिति शंकते. पूर्ववादी, पूर्वपक्षी एक शंका करतोय की जर मग मनोमय सृष्टीच दुःखाला कारण आहे, बंधाला कारण आहे, असा तुमचा अंगीकार असेल, स्वीकार असेल, तर मग बाह्य जे पदार्थ आहेत त्यांचा अपलाप झाला, निषेध झाला, बाह्य पदार्थांची तुम्हाला काही गरज नाही राहिली, व्यर्थ झाले, तर मग हा अपसिद्धांत होईल. म्हणजेच जे योगाचार आहेत की नाही, काय विज्ञानवादी, क्षणिक विज्ञानवादी, त्यांचं मत तुमचं होईल, त्यांचं मत स्वीकारल्यासारखं. कारण त्यांनी काय मांडलेलं आहे, विज्ञान म्हणजे बुद्धी, ते क्षणिक आहे आणि बाह्य पदार्थाचा बाह्य पदार्थच नाही म्हणतात ते,
बाह्य पदार्थ नाहीच म्हणतात. बुद्धीच आतले आत त्या पदार्थांचा आकार धारण करते. मग तसंच झालं तुमचं म्हणणं. आतलेच मनातले पदार्थ सुखदुःखाला कारण ठरतात, बाह्य पदार्थ व्यर्थ झाले. मग बुद्धी मन हेच पदार्थ रूप होतात, पदार्थांच्या आकार धारण करतात, सुखदुःखाला कारण तेच ठरतात. तर मग तुमच्याकडे तर विज्ञानवाद स्वीकारल्यासारखंच झालं तुमचं मत, असं कोण म्हणतो? पूर्वपक्षी. अशी शंका करतोय पुढच्या मतामध्ये. त्याला उत्तरही ग्रंथकार देतात. तसं नाही बाबा, आम्ही फक्त बाह्य पदार्थ सुखदुःखाला कारण नाहीत हे सांगतो. ते नाहीत असं मानतो का? ते नाहीत असं नाही, ते आहेत. विज्ञानवादी म्हणतो बाहेर पदार्थच नाहीत, तसं आम्ही म्हणतो का? नाही, आहेत ना ते, पण सुखदुःखाला कारण नाहीत, असं आमचं मत आहे. विज्ञानवादो बाह्यार्थी वैयर्थ्यात स्यादिहेति चेत न हृद्याकारमाधातुं बाह्यस्यापेक्षितत्वतः. विज्ञानवादो बाह्यार्थी वैयर्थ्यात स्यादिहेति चेत न हृद्याकारमाधातुं बाह्यस्यापेक्षितत्वतः. विज्ञानवादः बाह्यार्थे वैयर्थ्यात् स्यात् इह इति चेत् न हृदि आकारम आधातुं बाह्यस्य अपेक्षितत्वतः. बाह्यार्थे वैयर्थ्यात, बाहेरचे विषय व्यर्थ झाल्यामुळे, निष्प्रयोजन झाल्यामुळे, इह तुमच्या मतामध्ये पूर्वपक्षी बोलतोय, या वेदांतामध्ये तुम्हाला विज्ञानवादः स्यात्, तुम्ही विज्ञानवाद स्वीकारला असं होईल. इति चेत असं म्हणशील तर परिहरती उत्तर देतायत न, तुला असं म्हणता येणार नाही. आमचा विज्ञानवाद नाही, आमचा विवर्तवाद आहे. हृदि आकारम आधातुम, मनामध्ये हृदयामध्ये बाह्य पदार्थाचा आकार येण्यासाठी, आकार धारण करण्यासाठी, बाह्यस्य अपेक्षितत्वतः, बाहेरचे पदार्थ अपेक्षितच आहेत म्हणून आम्ही बाहेर पदार्थ मानले नाही असं. बाहेरच पदार्थ नसेल तर मनात कुठून येईल? मनात आल्यावर मग सुखदुःख, सुखदुःखाला कारण मनोमय, पण मनोमय पदार्थ होण्यासाठी अगोदर बाहेर पाहिजे. इंद्रियांच्या द्वारा अंतःकरणाची वृत्ती बाहेर जाते, कालचा विषय आठवा. मग त्या पदार्थाला व्यापते, त्या पदार्थाचं ज्ञान करून घेते, मग तो पदार्थ मनोमय झाला. आणि मनोमय झाल्यावर मग सुखदुःख. अनुकूल वाटला, ज्ञान झालं, पदार्थाला व्यापला, अनुकूल वाटला मग सुख, प्रतिकूल वाटला मग दुःख. समजतंय ना? मनोमय पदार्थ म्हणजे मनाला त्या पदार्थाचा आकार धारण करण्याकरिता बाहेर पदार्थ पाहिजे की नाही? म्हणून आम्ही बाहेर पदार्थ मानलेला आहे, नाही असं नाही. यद्यपि मानस प्रपंचस्य एव बंध हेतुत्वम तथापि तद हेतुत्वेन बाह्यार्थस्य अपि स्वीकारात न विज्ञानवाद प्रसंगः इति भाव. जरी मानस प्रपंचच सुखदुःखरूपी बंधाला कारण असला तथापि तरी देखील तद हेतुत्वेन म्हणजे मनामध्ये तो पदार्थ येण्यासाठी म्हणून बाह्यार्थस्य अपि स्वीकारात, बाह्य पदार्थाचाही आम्ही स्वीकार केला असल्यामुळे न विज्ञानवाद प्रसंगः, विज्ञानवादाचा प्रसंग आमच्यावर येत नाही. विज्ञानवाद्यांनी बाहेर पदार्थच मानला नाही, बौद्धांनी. बरोबर ना? मनच मधले मध्ये विनाकारणच मग त्यांचं खंडन करतंय. मनामध्ये पदार्थ येईल कुठून बाहेर नसेल तर? मग त्यांचं खंडन केलंय आम्ही. बाहेर ईश्वर सृष्ट पदार्थ मान्य करावे लागतात, नाही असं नाही. बघा, ननु न हृदय आकार समर्पणाय बाह्य पदार्थ अपेक्षणीय पूर्व मानस प्रपंचस्य एव उत्तरोत्तर मानस प्रपंच हेतुत्व उपपत्ते हेति आशंक्य प्रौढीवादेन तद अंगीकरोति. पूर्वपक्षी म्हणतो, हे पहा, तुम्ही मग बाहेर पदार्थ का मानले? हृदयामध्ये आकार धारण होण्यासाठी तुम्ही बाहेर पदार्थ मानलेत ना. मग तुमची मी सोय लावून दिली तर जमल का? काय बाहेर पदार्थ मानायची गरज पडणार नाही तुम्हाला. कशाला उगाच गौरव? बाहेर प्रपंचच कुठला मानायचा नाही.
मग कशी सोय लावणार? मग त्यानं सांगितलं, हे पहा, मधले मध्ये बुद्धीच म्हणजे मनच काय करतं, पदार्थाचा आकार धारण करतं. आणि मग मागचा पदार्थ पूर्व मानस प्रपंच उत्तरोत्तर मानस प्रपंचाला कारण ठरतो. मागे जे काही आपण चिंतन करत आलो मनामध्ये पदार्थांचं, तेच चिंतन पदार्थांचं उत्तर पुढे चिंतनाला कारण ठरतं. बाहेर पदार्थ मानायचं काय कारण? मनामध्ये आपण उगाच कल्पना करू शकतो की नाही, अर्धा मनुष्य आहे, अर्धा पशु आहे, त्याला शिंग आहेत, काही अशी कल्पना करू शकतो की नाही. बाहेर पदार्थ मानायचे काय कारण आहे? मनामध्ये अशी काही कल्पना करा आणि मग मागची कल्पना केलेली पुढच्या कल्पनेसाठी कारण ठरते. यालाच म्हणायचं पूर्व मानस प्रपंच उत्तरोत्तर मानस प्रपंचाला कारण ठरेल. बाह्य प्रपंच मानायची काय गरज आहे असं कोण म्हणतो? पूर्व पक्षी. मग ग्रंथकार उत्तर देत आहेत, हे पहा, तुला जर बाहेरचा पदार्थ एवढा खटकतच असेल, नकोच वाटत असेल, तर प्रौढीवादेनं तद अंगीकरोती. प्रौढीवादाने त्याचा म्हणण्याचा अंगीकार करतात, व्यर्थतेचा अंगीकार करतात. बाहेर पदार्थ आमच्यासाठी कसे आहेत? ते व्यर्थच आहेत. पण या प्रौढीवादाने म्हणजे तेवढ्यापुरतं त्याला प्रसन्न करण्यासाठी. प्रौढीवाद म्हणजे काय? त्याला बरं वाटावं म्हणून पूर्व पक्षाला तेवढ्यापुरतं त्याच्या एखाद्या मताचा थोडासा अर्धस्वीकार करणं, त्यासाठी प्रौढीवाद या ठिकाणी सांगितला जातो. प्रौढीवाद म्हणजे काय? तुष्यतु दुर्जन न्याय. या न्यायाने आपलंच खरं करायचं आहे, पण त्याला काय म्हणायचं? बरोबर, ठीक आहे बाबा, ठीक आहे, तुझं म्हणणं हे सगळं बरोबर आहे, पण अशा पद्धतीची भाषा, त्याला म्हणायचं प्रौढीवाद. समजलं ना? प्रौढीवाद नेहमी हा शब्द येतो. याचा अर्थ काय? समोरच्याला थोडं संतुष्ट, कारण थांबतच नाही ना तो बोलायचं. मग त्याला म्हणायचं, जरा थांब, ठीक आहे तुझं म्हणणं, तुझं बरोबर आहे बाबा, तुझं बरोबर आहे, कोण नाही म्हणतंय, ठीक आहे, बाहेर पदार्थ व्यर्थच आहेत नाही तरी आमच्यासाठी, सुखदुःखाला कारण नाहीतच, पूर्व मानस प्रपंच उत्तर मानस प्रपंचाला कारण ठरतो, तुझं म्हणणं आहे ना, ठीक आहे. असं म्हणलं की तो शांत होतो. आणि मग त्याला हळूहळू सांगायचं समजावून की आमचा असा सिद्धांत आहे. याला म्हणायचं प्रौढीवाद. वैयर्थ्यमस्तु वा बाह्यम न वारयितुमीश्महि प्रयोजनमपेक्षन्ते न मानानीति स्थितिः. वैयर्थ्यमस्तु वा बाह्यम न वारयितुमीश्महि प्रयोजनमपेक्षन्ते न मानानीति स्थितिः. वैयर्थ्यम अस्तु वा बाह्यम न वारयितुम इष्महे प्रयोजनम अपेक्षन्ते न मानानी इति स्थितिः. वा किंवा वैयर्थ्यम अस्तु, व्यर्थ असू द्या, बाहेरचे पदार्थ काय आहेत? व्यर्थ आहेत, हे आम्हाला मान्य आहे, त्यांची आवश्यकता नाही. म्हणजे काय? मनामध्ये पदार्थ येण्यासाठी पूर्व मानातले पदार्थच कामाला येतात, बाहेर पदार्थाची गरज नाही, तुझं असं म्हणणं आहे. ठीक आहे, असू दे, आम्हाला फक्त मनातलाच प्रपंच दुःखाला कारण आहे एवढं सिद्ध करायचं आहे. तो मनात कुठून गेला, कसा गेला, याविषयी आमचा आग्रह नाही. त्यामुळं बाहेर पदार्थ मनात यायला कारण ठरत नाहीत, ते व्यर्थ आहेत असं तुझं म्हणणं असेल तर व्यर्थ असू दे, नो प्रॉब्लेम, असं कोण म्हणतात? सिद्धांती. ठीक आहे, व्यर्थ आहेत ना बाहेरचे पदार्थ, व्यर्थ तर व्यर्थ. बाह्यम वारयितुम न इष्महे, पण हे लक्षात ठेव, बाह्य पदार्थ खंडित करण्यासाठी किंवा त्यांचा अभाव आहे असं म्हणण्यासाठी मात्र कोणीही समर्थ नाही. बाह्य पदार्थांचा आपलाप करता येत नाही, हेही ध्यानात ठेव. मनोमय प्रपंच, मनामध्ये तो प्रपंच येण्यासाठी आमचं म्हणणं होतं की बाहेर पदार्थ पाहिजे. मग तुझं म्हणणं आहे की मनात पदार्थ येण्यासाठी मागचा पदार्थ पुढं मनात येईल, बाहेर असण्याची काय गरज आहे? एवढं आम्ही मान्य करतो, बाहेरच्या पदार्थाची गरज नाही मनामध्ये येण्यासाठी, एवढं आम्ही मान्य करू जास्तीत जास्त.
पण बाहेर पदार्थ नाहीच हे मात्र आम्ही कधीच मान्य करणार नाही. बाह्यम वारयितुम, बाह्य पदार्थ निवारणच करण्यामध्ये न इष्महे, आम्ही समर्थ नाही. म्हणजे आमचा हा सिद्धांतच नाही की बाहेर पदार्थ नाही म्हणायचा, असा शून्यवाद आमचा नाही. मानानी प्रयोजनम न अपेक्षन्ते इति ही स्थिती. कारण काय, बाहेरचे जे पदार्थ आहेत ते प्रमाणाने सिद्ध होतात ना, प्रत्यक्ष ते प्रमाणाने. घटादी पदार्थ दिसतात आणि प्रमाण कधीहीच प्रयोजनाची अपेक्षा करीत नाहीत. पदार्थ सिद्ध करण्यासाठी प्रयोजनाची अपेक्षा करीत, प्रत्यक्ष प्रमाणाने घट दिसला ना मग मान्य करा, त्याचं प्रयोजन आहे का नाही, घेणं देणं नाही त्याला काय. मग कोणतेही प्रमाण प्रमेयाची सिद्धी करीत असताना प्रयोजनाची फलाची अपेक्षा करीत नाहीत. पूर्वपक्षाला म्हणायचे बाहेर पदार्थ तुम्ही मग मान्य करता नाहीत असं तर म्हणत नाही, मग त्यांचं काही प्रयोजन बी नाही ना, तुम्हाला सुखदुःखाला कारण ठरत नाही असं म्हणता. कोण? बाहेर पदार्थ. मग मानता कशाला? मग त्याला उत्तर दिलंय की ते प्रत्यक्षादी प्रमाणांनी सिद्ध होतात. कोण? बाहेरचे पदार्थ. जरी ते त्यांना काही प्रयोजन नसलं तरीही ते मान्य करावे लागतात. विज्ञानवादिनः बाह्यार्थमेव अपलपन्ते वयम न तथा इति अयमेव भेदः इत्यर्थः. तरी विज्ञानवादात को भेदः इत्यर्थः. विज्ञानवादाहून तुमचा काय भेद राहिला? उत्तर दिलंय विज्ञानवादी जे असतात ते बाह्य पदार्थ मानित नाहीत आणि आम्ही तसे नाही, आम्ही बाहेर पदार्थ मान्य करतो. प्रयोजन शून्यत्वाद अभ्युपगमः अपि अयुक्तः एव इति आशंक्या. बाह्य पदार्थ हे प्रयोजनरहित आहेत, त्याचं काही प्रयोजन नाही तुम्हाला, त्याला काही फलही तुम्ही मान्य करीत नाही, त्यामुळं मग बाहेर पदार्थ मानताच कशाला, असं कोण म्हणतो? पूर्वपक्षी. समजतंय ना माऊली? कोण म्हणतो असं? काय म्हणतो? बाह्य पदार्थ मानायची काय गरज आहे? कशाला मानता? का बरं? बाह्य पदार्थ मानले पाहिजे की नाही? मग पदार्थाचं अस्तित्व तर मान्य करावं, त्याला काही प्रयोजन आहे का? बाह्य पदार्थांना प्रयोजन काहीच नाही. मनामध्ये येण्यासाठी तर काय, मागचा प्रपंच पुढं पुढं मनात येईल, ठीक आहे, पण मग बाहेर पदार्थ मान्य करावा लागतो की नाही? करावा लागतो. त्याला काही फल आहे का? पूर्वपक्षी म्हणतो निष्फल आहे ना ते. बाह्य पदार्थ मान्य तुमचं काय झालं? निष्फल आहे की नाही? मग ज्याला फलच नाही ते पदार्थ मानता कशाला? नाही ते तर आहे निष्फल. इथं तर सिद्ध करणं चाललंय की तुम्हाला ते सुखदुःखाला तर कारण नाहीत ना, बाकी त्याची असू देत, घेणं देणं नाही आम्हाला. सुखदुःखाला कारण आहेत का बाहेरचे पदार्थ? मग सुखदुःखाला कारण नाहीत म्हणजेच ते निष्प्रयोजन झाले, आपल्यासाठी व्यर्थ आहेत ते. एखादा पदार्थ समजा सुखाला एक कारण नाही, तो आपल्यासाठी तो व्यर्थ असतो की नाही? मग तसं बाहेर प्रपंच व्यर्थ आहे की नाही? निष्प्रयोजन आहे की नाही? मग निष्प्रयोजन आहे, निष्फल आहे, मग तरी पण तो मान्य कशाला करता? त्याला मानावं लागतं का त्या पदार्थांना बाहेर? मग त्याचं अस्तित्व मानावंच लागतं का? का? कशामुळं? तिथं डुकली लागली होती. प्रमाणांनी सिद्ध होतं काय? बाहेरचा पदार्थ कशाने सिद्ध होतो? प्रमाणाने सिद्ध होतो. प्रत्यक्ष प्रमाणाने हा पदार्थ सिद्ध झाला. प्रत्यक्ष प्रमाण म्हणत नाही याला प्रयोजन आहे का नाही ते तुम्ही बघा, पण प्रत्यक्ष प्रमाणाने त्या पदार्थाचं अस्तित्व सिद्ध होतं. समजतंय ना? थोडं गांभीर्यानं ऐकत जा, थोडं लक्ष देऊन ऐकायचं, पूर्ण मनात विचार असं अनुभूतीनं असं बघत राहायचं. प्रॅक्टिकल प्रमाण, अनुमान प्रमाण, प्रत्यक्ष प्रमाण, शब्द प्रमाण, ही प्रमाण काय करतात? वस्तूची सिद्धी करतात. त्या वस्तूचं प्रयोजन आहे का नाही हे पाहत नाहीत. मग बाह्य पदार्थांचं अस्तित्व प्रमाणाने सिद्ध होतं, प्रत्यक्ष आदी प्रमाणांनी सिद्ध होतं. मग त्याला प्रयोजन आहे का नाही घेणं देणं नाही. कुणाला? प्रमाणांना. तो विषय सांगितलाय. मानानी म्हणजे प्रमाणानी, प्रयोजनम न अपेक्षन्ते, प्रयोजनाची अपेक्षा करीत नाहीत. इथे ही स्थिती ही अशी स्थिती आहे, असा लौकिक न्याय आहे की कोणताही पदार्थ डोळ्याने दिसला मान्य करावा लागतो. रस्त्याने आपण जातो, मुंगी दिसली, झाडं दिसली, त्याचं काही फल आहे का आपल्याला? लोकच आहे ते, आपल्याला काय त्याचं फल आहे का? काही फल नाही म्हणून आपण असं म्हणतो का जरी प्रत्यक्ष प्रमाणाने वस्तू दिसली
तरी पण तिचा आपल्याला काही फायदा नाही, त्यामुळे ती वस्तू नाहीच, ती वस्तूच नाही असं आपण कधी म्हणतो का? नाही. हां, आपल्यासाठी नाही, आपल्या कामाची नाही, पण ती वस्तूच नाही असं मात्र होत, कारण प्रमाणाने ती सिद्ध होते. म्हणून बाह्य जगत हे निष्फल जरी असलं, समजतंय ना, तरी ते मान्य करावं लागतं, कारण ते प्रमाणाने सिद्ध होतं. म्हणून मानाधीना वस्तुसिद्धीर न प्रयोजनाधीना, एखाद्या प्रमाणाच्या अधीन त्या वस्तूची सिद्धी असते, अस्तित्व असतं, प्रयोजनाच्या अधीन नाही. मानसिद्धस्य प्रयोजन शून्यत्व मात्रेण असत्वस्य लौकिकैः वादिभिः वा अनभ्युपगमात इति भावः. प्रमाणाने सिद्ध होणारी वस्तू, बरोबर ना, प्रयोजन शून्यत्व मात्रेण, त्याचं काही प्रयोजन नाही एवढ्यानेच, असत्वस्य म्हणजे ती पदार्थ नाहीच असं जगामध्ये लौकिकातही कोणी स्वीकारित नाही. आणि वादी म्हणजे दार्शनिक सिद्धांती हे लोकसुद्धा अशी गोष्ट मान्य करीत नाहीत की प्रमाणाने तर वस्तू सिद्ध झाली, पण तिला काही प्रयोजन नाही, निष्प्रयोजन आहे, म्हणून ती वस्तूच नाही असं कोणी म्हणत नाही. प्रमाणाने सिद्ध होत असेल तर ती वस्तू मान्य करावी लागते, तिचं प्रयोजन नंतर बघितलं जातं. म्हणून बाह्य प्रपंच आम्ही मान्य करतो का नाही मग? का शून्यवाद आहे का विज्ञानवाद आहे? दोन्ही नाही. मग कोणता वाद आहे आपला? चिद्विलासवाद? कोणता वाद आहे मग? विवर्तवाद आहे, बरोबर ना. ज्याला विवर्तवाद खरा कळाला त्यालाच चिद्विलासवाद कळू शकतो. विवर्तवादाची अनुभूती आल्यानंतर मग सर्व चैतन्य आहे. ही ज्ञानपुरुषाची काय आहे मग? ज्ञानी पुरुषाची अनुभूती आहे. सर्वम चिदेव, हे सगळं काय आहे? चैतन्य आहे. मग चिद्विलास ही ज्ञानी पुरुषाची अनुभूती आहे असं म्हटलं तर काही अडचण नसते. पण साधकाच्या भूमिकेमध्ये जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत आपल्याला विवर्तवाद स्वीकार करावाच लागतो. मानसद्वैतस्य एव बंध हेतुत्वे तस्य मनोरोधात्मक योगेन एव निवृत्ती संभवात ब्रह्मज्ञानस्य बंध निवर्तकत्व अभ्युपगमः विरुद्धेत इति शंकते. आता फार छान शंका केली. पूर्वपक्षी म्हणतो ठीक आहे. काय म्हणतो आता? ठीक आहे. काय ठीक आहे? तुम्ही म्हणता की बाहेरचा प्रपंच सुखदुःखाला कारण नाही. कोण कारण आहे? मनोमय प्रपंच सुखदुःखाला कारण आहे. मग एक काम करा, याचा अर्थ मनच सुखदुःखाला कारण आहे. तुम्हाला मनच बाहेरचा पदार्थ आकार धारण करायला लागलंय आणि त्यामुळं सुखदुःख द्यायला लागलंय. मग मनाचा निरोध केला पाहिजे. ब्रह्मज्ञान आहे ना किम? काय करायचं ते ब्रह्मज्ञान तुमचं? सुखदुःखाला कारण कोण आहे? मन. मग मनाचा निरोध करा. समजतंय ना? मनाला कोणत्या पदार्थाचा आकार धारण करूच देऊ नका. समजतंय ना? म्हणजेच मनाचा निरोध करा. तदा द्रष्टुस्वरूपे अवस्थानम योगश्चित्त वृत्ती निरोधा. मग योगसूत्र सुरू करा आता उद्यापासून. वेदांताचा अभ्यास करण्याची काय गरज? ब्रह्मज्ञान प्राप्त करून काय उपयोग आहे? कारण ब्रह्मज्ञान प्राप्त जरी झालं तरी सुद्धा चित्ताचा निरोध होतो का? निरोध म्हणजे चित्ताला ते पदार्थच दिसत नाहीत असं काही होतं का? नाही होत. ब्रह्मज्ञानी पुरुषाला तर जग दिसतं सगळं, व्यवहारही करतो तो. मग जर ब्रह्मज्ञानी पुरुष सगळा व्यवहार करतो तर त्याचंही मन कुठल्या तरी पदार्थाचा आकार धारण करतंच, मग त्यालाही सुखदुःख होणारच. मग काय करायचे ब्रह्मज्ञान तसलं प्राप्त करून? त्यापेक्षा असं काहीतरी साधन बघा, योग, की त्या योगामुळं मग तुमच्या मनाचा निरोध असा होऊन जावा पक्का की त्या मनाने बाह्य कुठल्या पदार्थाचा आकारच धारण करू नये. पदार्थ मनोमय होऊच द्यायचा नाही. मनोमय झाला तर सुखदुःख ना. त्या पदार्थाला मनोमय होऊच द्यायचं नाही, म्हणजे मनामध्ये तो पदार्थ येऊ द्यायचा नाही. त्या मनाचा निरोध करा आणि त्यासाठी योग महत्त्वाचा आहे. मग योगाचा अभ्यास करा, प्राणायाम सुरू करा असं कोण म्हणतो? पूर्व पक्षी. आणि मग त्याला सांगणार आहेत बाबा योगाच्या द्वारा प्राप्त होणारा हा चित्तवृत्ती निरोध आणि त्याद्वारा होणारा द्वैताचा उपशम हा तात्कालिक असतो, कायमची दुःख निवृत्ती करीत नाही. आत्यंतिक दुःख निवृत्ती करायची असेल, द्वैताचा कायमचा निराश करायचा असेल
तर पर्याय एकच आहे, ब्रह्मज्ञान. म्हणून तात्कालिक द्वैत निवृत्तीचा विषय नाही चालला आमचा, आत्यंतिक द्वैत निवृत्तीसाठी आम्ही प्रवृत्त आहेत. योग काय करतो? तात्कालिक द्वैत निवृत्ती करतो समाधी कालापुरते. समाधीमध्ये आहे तर द्वैत गेलं सगळं, समाधीतून जागा झाला पुन्हा सगळा पिराचा उरूस सगळं दिसायला लागतं आणि मग त्याला दुःख झाल्याशिवाय राहत नाही. असा प्रकारचा विषय येणार आहे. तो विषय आपण उद्या बघू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.